एकदम खतरनाक वातावरण झालंय बघा मित्रांनो. आता आम्ही डायरेक्ट डोंगरामध्ये पोहोचलो आहे. हे बघा पूर्ण हिरवगार झालंय, म्हणजे एकदम भारी वातावरण झालंय. समोर कमान, इकडं आपलं खाली जोगेश्वरी माताचं मंदिर आहे आणि इकडं इंदरगडी माताचं मंदिर आहे. आपल्याला जायचं आपल्या शेताकडं. आपल्या शेतात बी काम होतं, पाहायला जाणं होतं. याचं शेत आहे ना, त्यांच्या शेतामध्ये आपल्याला काय जाणे, काय कसं उगलं कमी उगलं हे पाहायला जाणे. आपली गाडी पण घेऊन समोर त्या डोंगरावरती इंदरगडी माताचं मंदिर आहे. एक दिवस आम्ही सफरावर पोहोचलोय. इकडं आमचे सफर आहे, म्हणजे इकडं आमची लोक राहते. आमची सफरावर आम्ही ते गाडी घ्यायला आलो. हे गाडी मॉडेल आहे म्हणा, ऐकलं या मला. कोणाला घ्यायचं असेल ना लवकर संपर्क साधा 8857 आता आम्ही गाडी घ्यायला आलो. या ही गाडी घ्यायला आलो तर मेन तर या गाडी आम्हाला गावात घेऊन जाणे. या गाडीवर आम्ही ती आलो. आता एक ही गाडी चालू करून पाहू चालू झाली तर नाही. आणि इकडं असं वातावरण एकदम भारी, इकडं राहत्या लोक. तर मित्रांनो आम्ही शेतात आलो होतो, तर इथं आपला मित्र पण येला होता. त्याचं सप्पर आणि शेतीतच आहे ना, तर त्याचं सप्पर बघा इथं ते राहतो. म्हणजे इथं राहत नाही, पण त्यांना सप्पर बांधून ठेवले आणि इथं खाली त्यांचं वावर आहे. आम्हाला भेटले आमचे भाऊ आकाश भाऊ. तर हे बघा काय काम करते. काय म्हणले हो, तेव्हा सोय किती भारी केली, मस्त पलंगी समाधान. तेव्हा सोय कशी भारी झाली. असंही त्यांचं बघा, इकडे त्यांचं वावर आहे आणि आपण त्या बरोबर आलो गाडी घ्यायला. आणि बघ इथून आता आपल्याला अजून वावरात बी जायचं आहे. ते पाहायला बाजरी पेरेल ना, ते पाहायला जायचं आपल्याला. तिकडं गाडी सुधरवते. आम्ही इकडं मस्त उभं आहे, पाहतोय वातावरण किती भारी व्हायले, एकदम भारी वातावरण व्हायला. आम्ही इकडं पाहतोय तर बघू शकतो खतरनाक वातावरण झालंय. तिकडं धरण आहे पा, इकडं धरण आहे. दाखवत तुम्हाला कधी गेलो तिकडं. पाऊस मस्त चालू आहे, रिम 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 मस्त पावसाचा आवाज येतोय तिकडं. तिकडं पुरं पानावर पाणी हे पडतंय ना, पाणी पानावर, तर चळ आवाज येतोय डायरेक्ट. पाऊस वाढतोय कमी होतोय, वाढतोय कमी होतोय, भारी. लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा. तर आता आम्ही चाललो याच्या वावरामध्ये, करण्याच्या वावरामध्ये चाललो आम्ही पाहायला, पाहणी करायला. बघा काय मला किती मोठं शेत होतं. आणि आम्हाला ह्या रस्त्यानं चालत जाणे. हे पूल आहे, रस्ता इथून एकदम भारी वरती चढासाठी डोंगर एकदम कोपऱ्यावर जाऊ शकतो आपण तिकडं. बघितला किती छान मार्ग आहे याच्याकडे जाण्यासाठी, शेताकडे जाण्यासाठी. पहिले माहिती का, पहिले सगळ्यात झेंडूचे फुलं राज आहे. हा पहिले ते सांगतो, हा पहिले सगळे झेंडूचे फुलं लावायचं हे बाबू होते. इथं बगीचे होते आहे ना, तो म्हणणं बगीचे होते, दगडावर बगीचे होते म्हणे पहिली. त्याच्या वावराकडे चालतो आता पाऊस वाढला. हा कोण नुसत्या काड्या उभ्या ठेवल्या, नुसत्या काड्या पुरी सोयाबीन खाऊन घेतली डायरेक्ट. दाखवा दाखवा, पुरी सोयाबीन खाऊन घेतली सांबरायनं, नुसत्या काड्या ठेवल्या. कोणाचं आहे वावर? हे वावर आहे एवढं. आता आपण करण्याच्या वावरात परत पेराच आहे म्हणे, पुरं नुकसान करून टाकली. सांबर बिले, सांबर म्हणजे ती नीलगाय राहते का, हा ती नीलगाय असती वा सांबर. बापा खेकडे पा कशी पाण्यात पळते, आम्हाला पाहू. आपली बाजरी तर ह्याची बाजरी बी नाही, कुठे आहे बाजरी? इथे वावर आहे कारण चपला काढा म्हणे इकडं. तर आम्ही आता चपला काढून वावरात घुसतो. मग पहिल्यांदा शेती करतोय. बाजरी खाते लोदाडे बी आहे, सांबर बी आहे, वाघ बी आहे, सगळ्याचे डोंगरामध्ये. चप्पल बाहेर काढून आलो दोघं. आता पळत नाही, आता उद्या बाहेर येणार आहे निंदाला काही. ते दोन एवढं मुलं एवढ्या मोठ्या डोंगरामध्ये, म्हणजे इथं वाघ उगा असू शकता. एवढ्या
मोठ्या डोंगरामध्ये दोघं जण ना मेंढ्या सांभाळते. तर किती हिंमत बघा त्या पोरामध्ये. भाऊ बहीण आहे दोघं आणि बिंदास फिरताय. एखाद्याची हिंमत होणार नाही आज फिरायची. पर्यंत वावर आहे त्याचं. त्या तिकडून स्टार्ट होतं तर डायरेक्ट इथपर्यंत त्याचं वावर आहे. तर या बघा कॅमेऱ्यामध्ये बघाल इतकं भारी वाटत नाही पण इतकं खतरनाक वाटतंय नीट बघितल्यावर. वा खतरनाक नंबर. तर आता आम्ही या शुभमच्या वावर चाललो. याचा वावर पाहून घेतला आम्ही. इकडं म्हणजे झाड असे भेट निसर्गाची एक पिकेल झाड. आता हे 2 झाले. एक बिलात होती बाजरी एवढी डायरेक्ट 3 तीन इकडे दिसानच नाही फक्त इकडून इकडे दिसते. केरळ आणि मूग. आता ते केरळ जास्त राहिलं नाही आणि तीळ पण जास्त राहिलं नाही. हे मूग केरळ आणि तीळ आम्ही लावलेली आहे. ते खाऊन घेतलं सगळं. लोधाडा आम्हाला सुधरून घेऊ. हो सर. आता आम्ही वावर पाहून वापिस आलो रस्त्यावर. पाऊस थांबतोय चालतोय. आता गाडीकडे पाहू थोडं लक्ष देऊ. गाडी चालू होती. थांबतोय चालतोय थांबतोय चालतोय. गाडीकडे लक्ष देऊ आता काय होतं काय नाही. चालू होती का नाही. गाडी चांगली झाली तर ठीक आहे. तुमच्या आशीर्वादाने चालू झाली पाहिजे. तुम्हाला 5 टाकून देऊ फोन केला. तर की भिकार समजले का आपल्या फॉलोअरला. तुला कधी गाडीची कंडिशन आम्ही खोलली. गाडी चालू खोलपीट. कंडिशन असं यांच्या गाडीची. सावधान काम करतो का नदीचे पाणी. टाकी काढली मित्रांनो. गाडीची आम्ही पुरी टाकी काढून टाकली. लगेच खोलाच्या नांद्यामध्ये हाताला लागलं दाव. नुसते फटक्यावर फटके बसत होते. एवढं कोलना लावलं पण आहे ते गॅरेज टेस्टर घे. नट शिलीप झाला आता वांदे. काय आलं नट स्लिप होऊन गेलंय मित्रांनो. आमचं एकच नट थोडा दिमाग नाही त्याला. गाईस 65 पण आमचा सरपंच चालले आमच्याकडं रिपेअर करायला. कुऱ्हाड घेऊन कुठे चालला. कुऱ्हाड घेऊन आता कुठे चालला. कुऱ्हाड घेऊन काही खऱ्या गोष्टी नाही मित्रांनो. कावाचं ठोकतोय त्याला टोकू टोकू पार्शन झालं. एवढंच नट गाजते आम्हाला. बाकी 3 नट एकदम भारी निघले. खूप प्रयत्न केले पण गाडी काही चालू आहे नाही आमची. शेवटी धक्क्यावर उठवतोय आम्ही तिला पण ती काही उठाना नाही. धक्क्यावर मी चालूच आहे नाही. स्पेशल या गाडीसाठी आम्ही आज डोंगरात घेऊन जाय चालू. 2 महिन्यापासून बंद पडेल होती. आज आलो तिचं सगळं सामान घेऊन. तर लोटू तिला तीनदा ऑइल टाकू कुटाने करू परेशान. असं वाटतंय कहून आलो आम्ही डोंगराची गाडी घ्यायला. की का मारू परेशान झालो. पलक घेऊन जायचं आता. चालू झाली तर ठीक आहे. नाही तिला लगे दोरीनं बांधू घेऊन चालले जाऊ घरी. ते सतवून लावलं तिनं. लोटत त्या सपनापासून आम्ही गाडी चालू करतोय. अजून गाडी चालू आहे कामाची नाही. आम्ही काय कामात तिला बांधाचाच टाईम येतो वाटतं. गाडीला वाढत ताडत घेऊन जा वाटते असं. फायनली गाडीला टोटल देत आम्ही गाडी लोटत घेऊन चाललो. नाही म्हणजे चालू करतोय तिला. खूप अवकाळ चालू आहे आमची. काय सांगा तुम्हाला. चढ उतर एवढे काय गांजते गाड्या चालू टोचन. आता दोरी आहे. आता कधी ती झाली नाही चालू. डायरेक्ट दोरीनं बांधून घेऊन जायचं तिला घरी. ज्यादा ताण नाही घ्यायचा. चाललो पुढं. माणूस पकून चाललं तिथं एकदम डोकं खराब होतं. टोचन नाही राहून पडत ताडत घेऊन येते एकदम. मित्रांनो किती मस्त आम्ही एवढं ढाळ चढवलं तिला आज धरून आणली. तिला वरती चढत कशी ना कशी खूप अवकाळ करून लावली. कशी आपलं घोडा बैल आहे बैल. तू थांब ना बघ. थांब ना. पुढे घेऊन थांब म्हणलं. आता
पाचवा ना दिवस रोज झाला राहील माझ्या काय सांगू तुम्हाला गाडी 50% करते ना कोणी गिरायक असेल तर पाहिला डाऊन पेमेंट फक्त 100 रुपये ते 100 रुपये भरून घेऊन जा. आता आम्ही ना तिकडे जाऊ विहिरीवरती पाणी प्यायला मारायची गाडी घेऊन जायची. आम्हाला लागली ताण तिकडे विहीर आहे मस्त पाणी चालू आहे. आता आम्ही तिकडे चाललो पाणी प्यायला मस्त पाणी पितो गाडी तिकडे राहू दे पाणी वगैरे पितो ना मग परत तिला तर आम्ही आता इथं विहिरीवर आलतो पाणी इथं चालू आहे मस्त विहीर पा कशी भरली एवढी सिस्टम असं केलेलं आहे काही कोणी म्हणजे आपले यात्री घेऊन आले ना याला रिवर्स सप्लाय रिटर्न सप्लाय म्हणते त्याला म्हणजे हेच पाणी मध्ये देऊन तेच पाणी येते असं काही येत नाही माहित नसते बळजबरी हा पी पाणी इथं पाणी असं तिथे आमच्या गाड्या तिकडे उभ्या करून दिले एक गाडी इथं उभी एक गाडी तिथं उभी केली पाणी पितो आता मस्त निघतो तिला लोटत का व्हाय ना घरी घेऊन जाणे गाडी काहून की संध्याकाळ होत आली आता पिणार पाणी तर काही तिथे पाणी प्यायला जागा नाही तर गाईस पिणारा माणूस कसं येईल तिथं पाणी आणि ते दोस्त पाणी गायचं हिरमणी जाईल यात्रिकांनी काळजी आता उष्ट पाणी पाजरलं गायचं काय सांगा तुम्हाला आता उष्ट पाणी पाजरलं मी काऊन मी पिलं ते उष्ट करवले पाणी म्हणून मी पिलं नाही म्हणलं आपलं तू पाणी पिऊ नको जाऊ आम्ही पिलं आमचं पोट भरलं झालं जाऊ दे गायचं ते उष्ट केलं तर आता मी बी उष्ट करतो जाऊ दे नुसता विषय नाही का निसर्ग आहे निसर्गाचं पाणी फिल्टर 24 तास पाणी फिल्टर होतं नसतो असं नाही का एकदा पाणी उष्ट आलं विहीर फिल्टर पाणी करत राहते दिवस रात्र पाणी फिल्टर चालू राहते माहिती का काय बिनला अजून बिना आखली त्याला ज्ञान शिकवतो मी चाललो पाणी वगैरे पण वापिस जास्त कामाला लागलो आम्ही जे सकाळपासून ते काम करतोय अरे खिचत 1 रुपये मी ना तिला पाहायला चला मग आता तिकडे ती बाई उभी ती गाडी तिनं तर आम्हाला तकलीफ देणं लावली सकाळपासून तुम्हाला इथंच बंद पडली ती म्हणून इथं सफरार नाही ती आता पाहू इथं चालू होती का नाही झाली तर लय चांगलं होऊन जाईल. ठीक मग ठीक मारू परशान चांगलं दुखायला लागलं मला तर असं वाटतंय याला या दोरीला फाशी देऊन द्या या असं लटकून वडत ताडत नाही सगळ्यात जास्त की कमी असं मारलं असं हे एवढं काहीच कामाचे नाही पाय फुटले काहीच की कमर मारून आमची फजिती चालूच राहते धन्य होते आता आम्ही चाललो डायरेक्ट तिला बांधून घेऊन घरी आज तिला चालवली की अरे जो ब्रेक दाबून चाललं ब्रेक नाही दाबू सोडणार तू ब्रेक वर पाय राहू दे हा चला कोणताच ब्रेक दाबून ब्रेक दाबून हा जमलं ना अरे उचकत ना मागून डाळ सोडतो आम्ही आयदरचा हातात आहे ना गाडीचा हातातून जायला कुठं जायचं तर आमच्या हातात आहे काय ओके सोड डायरेक्ट कलर बी सोड सोड तर मित्रांनो आता मी बसलो गाडीवर त्याला काही जमत नव्हती चालवायला तर मी चालवतो आता घरी चला आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये चलो